नर्मदे हर शुभप्रभात मित्रांनो. तर आपण आज इटारसीला हनुमान मंदिर आहे तिकडे आहे. कालचा मुक्काम आपला इटारसीमध्ये हनुमान मंदिरमध्येच होता. तर काल आपण सदाव्रत घेतलेलं आहे कारण इथे भोजन प्रसादी वगैरे अन्नक्षेत्र वगैरे लिहिलेलं होतं पण तसं काही नाही आहे. ठीक आहे, पण आपण काल खिचडी बनवली. माताराम मी काही न खाता तसंच झोपला. नर्मदे हर. तर सुंदर असं मंदिर आहे हनुमान मंदिर. बाजूला रेल्वेची पटरी चालली आहे. गावच्या ट्रेन वगैरे इकडूनच जातात. तर तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो मी. नर्मदे हर. नर्मदे हर. शुभप्रभात. नर्मदे हर. तर आपण आता शिवणे मालवाच्या दिशेने निघत आहोत. थोडा थोडा पाऊस पडतो वाटतंय बघा. पाण्याचे थेंब पडलेले आहेत आणि मयागर की पाऊस वगैरे नको पडू दे. आता आपल्याला कुठून जायचं ते बघायला पाहिजे. आणि इथून कुठून रस्ता आहे? हाँ ना, नहीं ट्रेन नहीं, लेकिन वो इधर से भी जा सकते हैं ना ऊपर चढ़ के. हाँ तो नहीं हम तो पैदल सीधा रोड लगा ना. शिवनी मालवा जाएगा ना. तो मैं क्या बोल रहा हूँ, मतलब ये क्रॉस करने का जरूरत नहीं ना. ऐसा ये ऊपर से जा सकते हैं ना. सीधे सीधे चालेल. चलो नर्मदे हर. तर आपण ब्रिजनीच जाऊया कारण इथून पूर्ण पटरी पार करून जायचंय. हां, आणि परत पाऊस यायला लागलाय. पाऊस यायला. नर्मदे हर. तर आपण मागच्या रोडने इकडे आलो. त्याच्यानंतर एक इथे मजार आहे. तर मजारच्या इथून तो मजार समोर येते. इकडे एक मंदिर दुसरं आहे. तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं नाही. इथे बोर्ड लावलेला आहे डोलरिया. तर आपल्याला उजव्या बाजूने डोलरियाच्या बाजूने सरळ निघायचं आहे. नर्मदे हर. आणि इकडे मजार आहे बघा. त्या बाजूला समोर मंदिर आहे आपलं. मैयाचं मंदिर होतं ते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय नर्मदे हर. अजिमा ऑटो सर्व्हिस सेंटर. अरे ह्या जागेचं नाव काय? नर्मदे हर. हमारी ये जगह का नाम क्या है? ये जगह का नाम क्या है? ये हाँ ये गांव का नाम. हाँ ये इटारसी है. अच्छा इटारसी है ना. हाँ. नर्मदे हर. ते इटारसी आहे. अजून आपण इटारसीतून बाहेर नाही पडलोय. नर्मदे हर. बरेच दिवसांनी मला बकरीचा आवाज काढायला मिळालाय. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण आता कुठे जाणार? हा, पण ते पुढे कुठे जाणार काय? शिवनी मालवा. आता हा रूट जो चालला तो शिवनी मालवाचा रूट आहे. नर्मदे हर. शिवनी मालवा. अच्छा ये 42 किलोमीटर आहे शिवनी मालवा. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो. आता आपण बिलाकेडी गावामध्ये आहोत आणि परत एकदा नेहमीप्रमाणे शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या जे राहिलेलं होतं. कारण पावसाळी वातावरण झालेलं काल. खूप हवा सुटलेली आणि सकाळी सुद्धा ढग आलेले त्यामुळे त्यांचं दर्शन झालं नव्हतं. नर्मदे हर. तर आपण आता डोलेरिया ना डोलेरियाच्या दिशेने पुढे जात आहोत. नर्मदे हर.
आणि लिटरली एवढं वादळ होतं आणि एवढा तुम्हाला आवाज ऐकलाच असेल का, पत्रे वगैरे उडत होते आणि सगळी धूळ त्या मंदिरात होतो ज्या हॉलमध्ये आम्ही राहिलेलो, तर तिकडे एवढी धूळ झालेली. अचानक क्लायमेट चेंज झालं आणि आता परत ऊन पडलं आहे आणि एक 9:30-10 पर्यंत मस्त गारवा होता आणि आता ऊन लागायला लागलं. ठीक आहे. नर्मदे हर. आणि आम्हाला एक सेवाभावी भेटलेले, त्याने सुंदर असं लिखाण केलेलं. ते तिकडे जास्त वेळ म्हणजे एक अर्धा तास गेला. आम्ही फक्त पाणी पिण्यासाठी तिथे थांबलेलो, पण त्याने चहा बनवून दिली आणि त्यांनी जे काही लिखाण केलेलं ते आम्ही वाचलं. खूप सुंदर लिहिलेलं त्याने. नर्मदे हर. त्यातला 1-2 फोटोग्राफ्स मी घेतलेत. ते माझ्या रेफरन्ससाठी घेतले असं नाही आहे, फक्त एक आठवण म्हणून घेतलेली आहे. ते त्यांचं पुस्तक छापणार आहेत. बघू ते पुस्तक जर छापलं तर त्यांनी जर ते आपल्याला कळवलं तर आपण म्हणजे त्यांची एक मनसे अशी होती की लिखाणातून मानसिक परिक्रमा, मयाजीतून म्हणजे शिवशंकरांबरोबर मयाचा संवाद पासून ते त्यांनी माईच्या बग्यापासूनची त्यांची जी यात्रा होती तिथपासून ते सगळं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे कविते रूपामध्ये. बरोबर ना? नर्मदे हर. इकडे हां खूप सुंदर लिहिलेलं आहे. अच्छा, मेकलसूत आश्रम आहे की? हां मेकलसूत आश्रम. नर्मदे हर. इतकं सुंदर त्याने ते लिहिलंय ना की ते वाचून अक्षरशः आपल्याला वाटणार की आपण परिक्रमा करतोय. बरोबर. तुमची पूर्ण परिक्रमा होऊन जाणार ती बुक वाचून. हो, कारण त्यांनी सगळं लिहिलंय. म्हणजे मैया कशी कुठून निघाली, कुठे गेली, कुठे कशी समाप्तीवर आहे. त्यामुळे आम्हाला तर ते पटकन कळालं की वाचल्यावर लगेच कळलं की दक्षिण तटवरून असं आणि इकडे येऊन ते हे आणि ते इतकं सुंदर आहे ना, भन्नाट आहे. मी त्यांना सांगितलंय की ज्या दिवशी पण तुम्ही बुक छापणार तर त्याची लिंक जे आहे नाव ते मला व्हॉट्सअप करायचं. मी प्रथम घेणार आहे. ते इतकं सुंदर आहे. क्षेत्र परिक्रमा. हे बघा इथे मेकलसूत आश्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. त्यांचं नाव काय होतं? सुरेंद्रानंद महाराज काहीतरी असं. सुरेंद्रानंद महाराज. हां चल आपण एक 5-10 मिनिटं बसून निघू. हां नर्मदे हर. मेकलसूत आश्रम. इथे राहण्याची वगैरे सुविधा आहे, अन्नक्षेत्र आहे, भोजन प्रसादी वगैरे इथे मिळेल. तर तुम्ही इथे येऊन वास्तव्य करू शकता. नर्मदे हर. आणि यांचा सेवाभाव बघा. पटापट त्यांनी नर्मदे हर पटापट त्यांनी असं म्हणजे गाद्या पण टाकल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. नर्मदे हर. मैयाचं मंदिर आहे नर्मदे हर. हे बघा छान असं. मित्रांनो, तर भिलाखेडीच्या इकडे मेकलसूत आश्रम आहे. ती चहा वगैरे घेऊन आता आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत. आणि हे इकडचे महाराज आहेत, तर त्यांच्याशी पण आपण भेटलो. आणि हे सगळे सेवाधारी आहेत, खूप प्रेमाने मनाने आणि खूप म्हणजे त्यांचा भावच वेगळा आहे. खूप छान अशी सेवा देतात. तर तुम्ही भिलाखेडीला आलात तर मेकलसूत आश्रमामध्ये नक्की या. त्यांची राहण्याची सुविधा वगैरे खूप छान आहे. म्हणजे त्यांनी अजून चालू आहे, अजून पुढच्या एखाद वर्षामध्ये पूर्ण काम होईल, अजून सुविधा वाढेल. पण सुविधा ही नंतरची गोष्ट आहे. तर भाव जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. सुविधाकडे आम्ही कुठेही जातो कुठल्या आश्रमामध्ये तर आम्ही सुविधा बघून थांबत नाही, तर त्यांचा भाव कसा आहे ना ते बघून थांबतो. कारण भाव जिकडे असेल तर आम्ही रस्त्यावर काय चिखलात जरी झोपायला तरी ते आम्ही झोपू शकतो. एवढी त्या म्हणजे मैयाची कृपा आहे आमच्यावर. चलो महाराज जी अभी आज्ञा देतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. बराबर है, सिर्फ भाव के ही भूखे. कल भोजन नहीं किया, मुझे उनका भाव ही नहीं मन को छुआ. मैं नहीं भाव अच्छा है तो हम लोग ना किचन में भी सो जाएंगे. कुछ प्रॉब्लम नहीं. सोएंगे ना मिट्टी में सोए. भाव अच्छा चाहिए बस. ये लोग ने खाया खिचड़ी बना के, मैंने छुआ ही नहीं. मुझे यहाँ तक कुछ नहीं चाहिए दाना पानी.
चलो महाराज जी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज जी. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो महाराज जी. नर्मदे हर. आणि हा बघा पंप खूप जुन्या पद्धतीचा शेप वगैरे छान आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो महाराज आत नर्मदे. आणि बघा यांचा आश्रम जिकडे आहे तिकडे मस्त दोन्ही बाजूला शेत आहे. ते लोक पण खुश झाले. आणि खरोखर छान असा आश्रम आहे यांचा. मेन भाव चांगला आहे. भाव असं खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता डोलेरा, मी नावं नेहमी विसरतो त्यासाठी क्षमस्व. डोलेराच्या इकडे आम्ही चाललो. आता इथून 7 किलोमीटर आहे. तर आपल्याला 7 किलोमीटर 1.5 ते 2 तासामध्ये गाठावं लागणार आहे. हे बघा ह्यांचं मेकलसूत आश्रमाचं अन्नक्षेत्र आणि नंबर वगैरे आहे, नोट करून घ्या. तुम्हाला यायचं असेल तर तवा पूल क्रॉस केल्यानंतर एक मध्ये एक त्यांनी मॅरेज हॉलला सुद्धा सेवा ठेवलेली आहे. तर तिकडे दुपारी थांबून संध्याकाळी विश्रामासाठी तुम्ही मेकलसूतला येऊ शकता. फक्त एवढंच आहे की किलोमीटर जास्त आहे. तर तुमच्या चालण्यावर डिपेंड आहे तुम्ही किती चालता. नर्मदे हर. तर आपण डोलारिया या गावात पोचलो आहोत. सकाळी आपण इटारसीच्या हनुमान मंदिरमध्ये निघालेलो. नंतर केवलसूत आश्रममध्ये आलो. मेकलसूत आश्रममध्ये आलो आणि आता डोलारियाला पोचलो आहे. तर इथं आता खेडापती हनुमान मंदिर आहे, ते शोधायचं आपल्याला. अजून आत असेल ते, कारण डोलारियामध्ये जस्ट आपण प्रवेश केला. उगाच हॉर्न मारतात. समोर कोणी नाही हॉर्न मारतात असं. त्याला काय त्यांना चार्ज लागत नाही आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. खेड़ापति ना, खेड़ापति मंदिर कहाँ पे है महाराज? अच्छा सामने ही है. समोरच मंदिर आहे खेड़ापति. बरं आलं, मला वाटलं गावच्या आतमध्ये असेल एकदम. रोडच्या कॉर्नरलाच आहे. नर्मदे हर. त्यांची घरं मस्त असतात. घराचे बरं दुकान आहे. हा हा नर्मदे. गाण्याचा आनंद घेतात. नर्मदे हर. घराचं छान काम चालू आहे. ते सगळ्यांचीच घरं मोस्टली तरी फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर अशी आहेत. नर्मदे हर. चला आता खेड़ापति मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला दाखवतो बाकी कशी व्यवस्था आहे ती. नर्मदे हर. हा, तर आपण मंदिराकडे आलेलो आहोत. खेड़ापति माता मंदिर. नर्मदे हर. हा, जय माता दी. हे बघ ना, हेच मंदिर आहे. बाईक येते म्हणून या साईडला आलो. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, मंदिर आता बंद आहे तरी पण दर्शन नाही मिळणार होते. डोलारियाच्या इकडचं खेड़ापति माता मंदिर दर्शन घ्या. नर्मदे हर. तर दुपारचा मुक्काम आपण डोलारियाला केला. ओम नमः शिवाय, शंभू हर हर महादेव. भोजन प्रसादी पण इकडेच घेतली. नर्मदे हर. भोजन प्रसादी पण आपण इकडेच घेतली. थोडा आराम केला आणि आता आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत. आणि हे सगळे सेवादारी आहेत इकडे, खूप मनोभावाने सेवा करतात. आता गेले 5 वर्ष यांची सेवा चालू आहे आणि 2-3 दिवसापासून भोजन प्रसादी इकडेच बनवली जाते. त्याच्या आधी भोजन प्रसादी ह्यांच्या घरातून यायचं जेवण सगळं
परिवारांसाठी। तर हे सगळे सेवाभावी आहेत आणि खूप मनोभावे सेवा करतात। तर तुम्ही डोलाऱ्याला आलात तर खेडापती मंदिरमध्ये नक्की या। तुम्ही इथे रात्री विश्राम पण करू शकता किंवा दुपारी भोजन करून पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊ शकता आणि ते परत पुढे सुद्धा तुमची व्यवस्था करून ठेवतात की पुढे तुम्ही जाल 10, 15, 20 किलोमीटर कुठे जात असाल तर त्यांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर तुमची भोजनाची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था तुम्हाला सांगतील। तर आता त्यांचा निरोप घेऊया आपण। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। चलो महाराज जी। उनको बोलना चौमासा वालों को यही ना। हाँ 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 बोला ना एमपी में आने का। हाँ हाँ बोलना यहाँ का पक्का पक्का चौमासा पक्का। काटने को यही सब व्यवस्था के। हाँ 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 चलेगा। नर्मदे हर। नर्मदे। आपका नाम बोले ना। मनोज परिहार। मनोज परिहार आहे, ते खूप चांगली सेवा करतात। तर मैया त्यांना नेहमी असं यश देव। हाँ नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। चला बॅकपॅक झालंय, आता आपण निघतोय पुढे। तर मित्रांनो आज आपण इटारसीवरनं निघालो आणि दुपारी माता मंदिर इथे आपण नर्मदे हर। तर इकडे माँ नर्मदा पैठल परिक्रमावासियों के लिए निःशुल्क भोजन व्यवस्था एवं रात्रि विश्राम की व्यवस्था स्थान मंगलवम रतवाड़ा नर्मदे हर। मित्रांनो आपण आज सकाळी इटारसीवरनं निघालो आणि दुपारचं भोजन प्रसादी आपण खेडापती माता मंदिर इथे केलं आणि आता आपण रतवाड्याला पोहोचलो आहोत। आणि रतवाड्याला इकडे परिवारांसाठी मंगल भवन म्हणून एक हॉल आहे, तिकडे व्यवस्था केलेली आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ते सगळे सेवाभावी लोक आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर। बघा त्यांची व्यवस्था बघा, म्हणजे नवीनच त्यांनी चालू केलेलं आहे आणि खूप छान अशी व्यवस्था आहे। तर बाकीचं जे काय ते मी तुम्हाला दाखवतो। नर्मदे हर,